आज आपण इलस्ट्रेशन 13 ॲडमिशन ऑफ पार्टनर हा जो काही पॉईंट आहे, हा पॉईंट काय करणार आहे, बघणार आहोत. बरोबर. तर ह्या प्रॉब्लेममध्ये काय आहे, की आपल्याला जे काही करंट अकाउंट दिलं असेल, तर ते जे काही करंट अकाउंट आहे, त्या करंट अकाउंटचं काय करायचं आहे आपल्याला, टोटली त्याला इफेक्ट कसे जातात हे फक्त आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे. इतके दिवस आपण जे काही आपले चेंजेस करत होतो, ते सगळे चेंजेस काय केलेत त्यांनी, आपल्या ह्याला पार्टनरशिपला जे काही करंट अकाउंटला जे काही इफेक्ट द्यायचे आहेत, ते इफेक्ट काय करायचे आहेत आपल्याला सगळे फायनल करायचे. तर त्यासाठी आपण काय करू, आता हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम बघायला सुरुवात करू. Radha and Vikas were in partnership, sharing profit and losses in proportion of 3:2 respectively. राधा आणि विकासचे काय आहेत, राधा आणि विकासची जी काही पार्टनरशिप आहे त्यांचा रेशो किती, 3:2 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च स्टूड ॲज फॉलोज. त्यांची जी काही बॅलन्स शीट आहे ही आपल्याला काय दिली, त्यांनी दिलेली आहे 31 मार्च 2019ची. कॅपिटल अकाउंट राधा 2 लाख, विकास 1,20,000. करंट अकाउंट राधा, एक मिनिट, राधा 2,40,000. एकच मिनिट. राधा करंट कॅपिटल 2,400, विकास करंट कॅपिटल 2,800 रुपये आणि लोन फ्रॉम बबलू हे किती आहे, हे 40,000 आहे. म्हणजे हे जे काही लोन फ्रॉम बबलू जे आहे हे काय 40,000 रुपये आहे. बरोबर. क्रेडिटर्स 12,000. क्रेडिटर्स काय 12,000चे क्रेडिटर्स आहेत. हे थोडं जे काही टायपिंग एरर्स आहेत त्या टायपिंग एरर्समुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर अशा रीतीनं काय झालंय, आपण टोटली आत्ता जे काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी प्रॉमिनंटली करणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी काय केल्यात आपण इथं क्रिएटर साईडला बघितल्या. तसंच काय प्रिमायसेस त्याची व्हॅल्यू किती, 2,80,000. फर्निचर अँड पिक्चर 22,800. स्टॉक 54,000. डेटर्स 18,200. कॅश ॲट बँक 2,200. असं मिळून 3,77,200ला आपली काय झाली, बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. On 1st April 2019, Om was admitted to the firm on the following terms. त्यांनी ओमला काय केलं, फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशनवर ॲड केलं. पहिलं काय, तर प्रिमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट 3,40,000. 3,40,000 रुपये प्रिमायसेसची व्हॅल्यू केली. म्हणजे प्रिमायसेसची व्हॅल्यू कितीनं वाढली, तर 60,000नं प्रिमायसेसची व्हॅल्यू आपली जवळजवळ वाढलेली आहे. अँड फर्निचर अँड फिक्चर ॲट रुपीज 20,800. म्हणजे काय झालंय, फर्निचरची व्हॅल्यू जी काय आहे ती काय डिप्रिशिएट झालेली आहे. आधीचं फर्निचर आपलं किती होतं, जर तुम्ही इथं प्रॉब्लेममध्ये बघितलं तर फर्निचर किती होतं आपलं, तर आपलं फर्निचर होतं 22,800चं. म्हणजे त्याची झाली आता 20,800. म्हणजे 2,000 रुपयानं आपल्या फर्निचरची व्हॅल्यू काय झाली, तर कमी झालेली. फर्निचरची व्हॅल्यू काय झाली, 2,000 रुपयांनी कमी झाली. अ प्रोव्हिजन फॉर bad debts for rupees 2,000 was to be made. Stock should be revalued at rupees 58,000. Om should bring in rupees 80,000 as a capital and 20,000 as his share of goodwill, and it was written in the business. म्हणजे काय, ओमनं जे काही कॅपिटल आणलं, ओमचं कॅपिटल किती आलं, ओमचं कॅपिटल आलं 80,000 रुपये अँड रुपीज 20,000 ॲज अ गुडविल. त्यानं 20,000 रुपये काय आणले, गुडविल आणलेत. अँड इट वॉज रिटेन इन द बिझनेस. ते काय केलेत, बिझनेसमध्येच रिटेन केलेत. अँड ही शुड गिव्ह 1/4 शेअर. त्याला किती दिलाय, 1/4 शेअर इन फ्युचर दिलेला आहे. द लोन फ्रॉम बालू लोन फ्रॉम बालू वॉज रिपेड थ्रू NEFT. म्हणजे काय, आपली जी काही बँक आहे, बँकेतनं आपण काय केलंय, जे काही बाळूचं लोन होतं 40,000चं, हे जे काही लोन आहे, लोन फ्रॉम बाळू, ते काय केलंय आपण
रिपेड केलेलं आहे. बँकेतनं तेवढ्याची कॅश काय झाली आपली बँक कॅश ॲट बँक जे दिलेलं आहे इथं त्यांनी 2,02,200 त्या पद्धतीत अजून ॲड किती झाले हे 80,000 कॅपिटलचे ॲड झालेले होते. तर हे जे काही ॲड झालेले आहेत हे सगळे काय होणार आहेत म्हणजे 82,200 मधनं आपली 40,000ची जी काही बाबुलच्या लोनची एंट्री ती काय होणार आहे मायनस होणार आहे. तर अशा रीतीनं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडं चेंज करायला घेतलेल्या आहेत. पुढचा पण तर आपल्या त्यांनी काय सांगितलंय प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट prepare profit and loss adjustment account, partners current account and balance sheet of the firm. आपल्याला काय करायचं पार्टनरचं करंट अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट बनवायची. तर आता मला पहिलं सांगा जर तुम्हाला आता करंट अकाउंट दिलं असेल आपलं नेहमीप्रमाणे काय आता ह्यांनी करंट अकाउंट शेवटी बनवायला सांगितलंय. मग पहिला काय पॉईंट आपला नेहमीप्रमाणे तर पहिल्यांदा आपण जे काही आपल्या असेट्स आहे 1 नंबरचा त्या पॉईंटची एंट्री घेणार. शक्यतो आपण लाईनअपला जशी क्वेरी दिल्यात जसे ॲडजस्टमेंट दिल्यात त्यानुसार जसं आपण नेहमी प्रॉब्लेम सोडवतो त्याचनुसार आपण काय करणार आहे हा प्रॉब्लेम आता सोडवणार आहोत. बरोबर. प्रेमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 3,40,000 अँड फर्निचर अँड फिक्चर ॲट रुपीज 20,800. A provision for a bad debts rupees 2,000 was to be made and stock should be revalued at 58,000. स्टॉक किती होता आपला 54 होता तो किती करायचा आता 58,000 करायचा आहे. बरोबर. तर ह्या केसमध्ये आता काय होणार आहे आपलं ह्या केसमध्ये आता आपण जे काही प्रॉपर गोष्टी करणार आहे आता आपले कुठं कुठं व्हॅल्यू वाढणार आहे तर तुमची कॅशची व्हॅल्यू वाढली त्याची एंट्री कोण सांगेल. आता आपलं जे काही आहे ह्याच्यात जर तुम्ही असेट साईडला आला तर असेट साईडला काय झालं बघा प्रिमायसेस 3,40,000 म्हणजे प्रिमायसेस वाढलेला आहे आणि परत काय झालंय स्टॉक वाढलेला आहे तुमचा 58,000चा स्टॉक वाढलेला आहे. स्टॉक किती होता 54,000 होता तो 58,000 आहे. ह्या दोन गोष्टीनं तुमचे काय झाले असेट वाढलेले. मग ह्याची एंट्री काय होणार आहे कोण सांगतंय. प्रीमाइसेस अकाउंट डेबिट 60,000, स्टॉक अकाउंट डेबिट 4,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 64,000. रिव्हॅल्युएशन अकाउंट येणार का इथं आज. सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. गुड. एक लक्षात ठेवा तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे सांगितलंय तेच अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. जर तुम्ही चुकीचा शब्द वापरला तर तुमचा तिथं काय होऊ शकतो तुम्हाला तिथं मार्क कट होऊ शकतात. पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हटलंय का रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटलंय हे 100% बघायचं. आता तू बरोबर एंट्री सांगितली. काय झालं आपलं प्रिमायसेस अकाउंट डेबिट 7,000, स्टॉक अकाउंट डेबिट 6,000 बरोबर आणि टोटल काय आलं तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुमचे उरलेले अमाऊंट आली टोटल. तर आता ह्याचं पोस्टिंग कसं होणार कोण सांगेल कुठल्या साईडला दिसणार आता हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या साईडला दिसणार. क्रेडिट साईडला. गुड. क्रेडिट साईडला काय होणार आहे दिसणार आहेत. आपण हे जे काही केलं हे कुठं केलं क्रेडिट साईडला केलेलं आहे. तर अशा रीतीनं काय होणार आहे ह्या ज्या काही 2 एंट्री आहेत ह्या 2 एंट्री आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंट अकाउंटला चेक करून घेऊ. जसं तुम्ही सांगितलं हो का. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय आलं बाय प्रिमायसेस 60,000 बाय स्टॉक 4,000 बरोबर. अशा रीतीने काय झाले आपले जे काही गोष्टी होत्या की ज्यांना आपल्या असेटची इन्क्रीज झाल्या त्या गोष्टी आपण इथं बघितल्या. पुढची गोष्ट काय आहे कोण सांगतंय. पुढची गोष्ट ह्याच्यातले म्हणजे पॉईंट नंबर 1 मधल्या एक गोष्ट झाली बरोबर. ह्याच्यातला प्रिमायसेसचा विषय संपला आणि स्टॉकचा विषय संपला. आता काय राहिलंय फर्निचर अँड फिक्चर ॲट रुपीज 20,800 अँड डाऊटफुल डेट्स फॉर 2,000 म्हणजे
ह्या दोन गोष्टीनं काय होणार आहे, आपला स्टॉक काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे 4,000 रुपयानं आपला स्टॉक काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे 4,000 रुपयानं टोटल कमी होणार आहे. तर स्टॉक 2,000 कमी होणार आहे, तर फर्निचर अँड फिक्चर 2,000 कमी होणार आहे. मग ह्याची एंट्री काय होणार, कोण सांगतंय? ह्याची एंट्री कोण सांगतंय आता? जसं आपण आता असेट वाढली म्हणून एंट्री केली, त्याच्या अपोजिट एंट्रीज काय होणार आहे, इथं तयार होणार आहे. काय झालंय आता, आपलं जे काही व्हॅल्यू आहे, असेटची व्हॅल्यू आहे, ती काय झाली, कमी झाली. मग काय एंट्री पास होणार, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 4,000 टू RDD किती आली, 2,000, सॉरी, हां, टू RDD 2,000 आणि टू फर्निचर अँड फिक्चर 2,000 रुपये, बरोबर. तर अशी मिळून तुमची काय होणार आहे, ही एंट्री टॅली होणार आहे. मग आता ही कुठली एंट्री आली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर इथं तुम्ही बघितलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कुठं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला काय, टू फर्निचर 2,000 रुपये, टू RDD 2,000 रुपये. अशा रीतीनं काय झालंय, आपले 4,000 रुपये जे काही ॲडजस्टमेंट होती ती ॲडजस्टमेंट झालेली आहे. पुढचा पॉईंट काय आहे, की ह्यानं कॅपिटल आणलं. कुणी आणलं, कॅपिटल आणलं. कॅपिटल आणलं म्हणजे काय, किती आणलं ओमनं, ओम शुड ब्रिंग इन ₹80,000 ॲज अ कॅपिटल अँड ₹20,000 ॲज इट शेअर ऑफ गुडविल. बरोबर, त्यानं काय केलंय, कॅपिटल आणलेलं आहे. किती आणलंय, 80,000 कॅपिटल आणलंय. म्हणजे फिक्स कॅपिटल त्यानं किती आणलंय, 80,000 आणलेलं. आणि 20,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल, त्यानं काय आणले, 20,000चं गुडविल आणलं, ते बिझनेसमध्ये राहिलंय. आता गुडविल आणलं आणि बिझनेसमध्ये जर आपण रिटेन केलं, तर त्याची एंट्री काय होती. आणि जे काही ओमचं हे ओमचं फिक्स कॅपिटल आहे, त्याची एंट्री काय होणार, कोण सांगतंय? कॅपिटलची एंट्री काय होणार पहिलं, कॅपिटलची एंट्री काय होणार, Cash or bank account debit to Om's capital account. काय काय परत सांग. Cash or bank account debit to हम्म. Om's capital account. मला एक सांग, आपल्याकडे आता काय दिलंय, आपल्याला आता बँक आहे आपल्याकडे, म्हटलं आपलं काय येणार, ओम. Current account. नाही नाही, बँक दिली आपल्याला, बँक अकाउंट, पैसे कुठे आहेत आपले, बँकेत आहेत. मग आपण काय करणार आहे, त्याचा अर्थ काय होणार, तिथं कॅश आली का बँकेत येणार पैसे, तर ते बँकेत येणार. तर तिथं आपण स्पेसिफिकली बँक अकाउंट घ्यायचं, नेहमी लक्षात ठेवा. जर तुमच्या बॅलन्स शीटला बँक अकाउंट दिला असेल तर बँकेत पैसे आले असं तुम्हाला म्हणायचं. बघा, जर इथं जर तुम्ही वर बघितलं, तर इथं काय नाही, तुमचं कॅश ॲट बँक दिली त्यांनी, बरोबर. कॅश ॲट काय दिली, बँक दिली. म्हणून आपण काय करणार, इथं बँक अकाउंट डेबिट टू ओम्स कॅपिटल अकाउंट 80,000, बरोबर. हे आले 80,000. नंतर काय आणलंय, ओमचं कॅपिटल वाढलं, म्हणजे पार्टनर्सच्या कॅपिटलला काय झालं, ओमचं कॅपिटल दिसलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. करंट अकाउंटला ह्याचा इफेक्ट येणार आहे का, नाही. जेव्हा कधी ओमला प्रॉफिट भेटणार आहे, जेव्हा तिथनं पुढं ओमचं करंट अकाउंट चालू होणार आहे, तोपर्यंत हे जे काही 80,000 आहेत हे आपण काय करू शकतो, फिक्स कॅपिटल म्हणून ट्रीट करतो. नंतर काय, 20,000 रुपये त्यांनी काय केलंय, गुडविल आणले आणि बिझनेसमध्ये रिटेन केलंय. आता जेव्हा आपण गुडविल बिझनेसमध्ये आणतो रिटेन करतो, तेव्हा एंट्री काय होते, ते जे काही गुडविल आहे ते ओल्ड पार्टनरच्या रेशोमध्ये काय होते, त्यांना डिस्ट्रीब्यूट होऊन जातं, बरोबर. पार्टनर्सला काय होऊन जाते, गुडविल डिस्ट्रीब्यूट होऊन जातं. मग ह्यांचे रेशो काय होते, ह्यांचे रेशो होते 3:2. हा जो काही रेशो आहे 3:2 मध्ये त्यांना काय होणार, गुडविल डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार आहे. जर ते गुडविल डिस्ट्रीब्युशनचं बघितलं की 12,000 आणि 8,000 3:2 हा रेशो आलेला आहे, बरोबर. हे जे काही गुडविल आहे, हे गुडविल काय झालं, पार्टनर्सला ट्रान्सफर झालं. पण आता ह्या केसमध्ये लक्षात घ्या, पार्टनर्सच्या करंट अकाउंटला हे गुडविल ट्रान्सफर झालं का,
तर नाही झालेलं. हे गुडविल कुठं ट्रान्सफर झालं तर पार्टनर्सच्या करंट अकाउंटला. त्यासाठी जेव्हा आपण पार्टनर्सचं करंट अकाउंट बनवायला सांगितलंय तर आपलं खालचं पॉईंट काय बनणार होता, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्सचं करंट अकाउंट बनलं की त्याचे ओपनिंग बॅलन्सेस त्यांनी दिले बॅलन्स शीटमध्ये 2400 आणि 2800. बरोबर, 2400 आणि 2800 रुपये काय झाले, हे जे काही पार्टनरचे बॅलन्स आहेत हे पार्टनरचे बॅलन्स आपण काय केले, ॲड केलेले आहेत. नंतर काय झालं, त्यांनी पुढे एक दिली की बाळूचे जे काही लोन आहेत हे सगळे लोन त्यांनी काय केलेत, NEFT थ्रू ट्रान्सफर केलं. म्हणजे बाळूचं लोन काय केलंय त्यांनी, जे काही पैसे आले त्यातनं काय केलं, रिपे केलेलं आहे. जेव्हा बाळूचं लोन रिपे करू ते बॅलन्स शीटला जाणार, कारण ह्याच्यातनं प्रॉफिट आहे ना लॉस आहे, मग ते बॅलन्स शीटमध्ये त्याचा इफेक्ट दिसून जाईल. त्याच्यातनं तेवढी आपली कॅश काय होणार आहे, कमी होणार आहे. मग आता आपल्या सगळ्या एंट्र्या कंप्लीट झाल्या की आपण काय केलं, आपण प्रॉफिट अँड लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला प्रॉफिट हा काढून घेतला. तर आपला प्रॉफिट आला किती, 60,000 आलेला आहे. 60,000 रुपये काय आपला प्रॉफिट आलेला आहे. तो प्रॉफिट त्यांच्या 3:2 हा जो काही रेशो आहे त्यांचा ओल्ड रेशो, त्या ओल्ड रेशोमध्ये आपण त्यांना काय केलं, ट्रान्सफर करून दिलेला आहे. हा जो काही प्रॉफिट आहे हा त्यांना आपण काय केला, ट्रान्सफर करून दिलेला आहे. हा जो काही प्रॉफिट आहे 60,000 रुपये, त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे, आपल्या पार्टनर्सच्या करंट अकाउंटला. पार्टनर्सच्या करंट अकाउंटला तो प्रॉफिट काय होतो, ट्रान्सफर होतो. इतके दिवस आपण हा सगळा प्रॉफिट किंवा गुडविल हे पार्टनरच्या डायरेक्ट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत होतो. पण जेव्हा करंट अकाउंट दिलेलं असतं तेव्हा सगळ्या ॲडजस्टमेंट विथड्रॉवलच्या असतील किंवा कॅशचे ॲडजस्टमेंट असतील, प्रॉफिट अँड लॉसचे ॲडजस्टमेंट असतील, गुडविलचे ॲडजस्टमेंट असतील, सगळ्या कुठं जातात, करंट अकाउंटला जातात. आणि पार्टनर्सचं जे काही फिक्स कॅपिटल आहे, पार्टनर्स कॅपिटल जे आहे स्पेसिफिकली दिलेलं, ते ॲज इट इज द सेम राहतं, ती अमाऊंट काही बदलत नाही. मग हा जो काही प्रॉफिट आहे आपण काय केला, ट्रान्सफर केला. दोघांना ट्रान्सफर केल्यानंतर काय झालं, तर तो जो काही प्रॉफिट आहे हा प्रॉफिट कसा गेला, तर राधाला 36,000 गेला आणि विकासला 24,000 रुपये प्रॉफिट गेला. आणि अशा रीतीने हे जे काही बॅलन्स आहेत आपले, जे काही बॅलन्स ब्रॉड डाऊन झाले 50,400 आणि 34,800, का तर सगळे ॲडजस्टमेंट संपल्यात. म्हणजे पार्टनर्सचं करंट अकाउंटची व्हॅल्यू किती आता, 50,400 आणि 34,800. मग आपण काय करायला घेतलं, ॲज युजल बॅलन्स शीट करायला घेतली. बॅलन्स शीट करायला घेतल्यानंतर बघा, आता आपली जी बॅलन्स शीट आहे इथं जर तुम्ही बघितलं तर कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी साईडला पहिलं काय, कॅपिटल अकाउंट. तिघांचं कॅपिटल आलं. राधाचं 2 लाख आधीपासून होतं, विकासचं 1,20,000 आधीपासून होतं. बॅलन्स शीटला ह्यांनी ह्या 2 फिगर्स दिल्या. आपण ओमची ॲडजस्टमेंट एक सांगितली तुम्ही, की ओमची जी जर्नल एंट्री सांगितली 80,000ची, त्याचे 80,000 इथं काय आले, आलेले दिसत आहे. म्हणजे किती झाले, 4 लाख रुपये इथं आलेले दिसत आहे. बरोबर. नंतर काय झालं, करंट अकाउंट. करंट अकाउंट तुम्ही कसं फायनल केलं, तर हे जे काही करंट अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट, हे पार्टनर्सचं करंट अकाउंट कसं केलं तुम्ही, तर राधाचा 50,400 आणि विकासचा 34,800 हा जो काही बॅलन्स आहे हा बॅलन्स आपण तिथं ॲडजस्ट केलेला. नंतर क्रेडिटर्स ॲज इट इज आपण उचलले मागच्या बॅलन्स शीटमधनं 12,000चे 12,000, हे काय झाले आपले क्रेडिटर्स ॲज इट इज झाले. नंतर तुम्ही केलं तर रिव्हॅल्युएशनला प्रिमायसेसची व्हॅल्यू वाढवून घेतली. प्रिमायसेस होते आपले किती झाले, 2,80,000चे बॅलन्स शीटला होते. ॲप्रिसिएशन किती दाखवलं, 60,000चं. आणि मग आपलं किती झालं, 3,40,000. ही जी काही व्हॅल्यू आहे 3,40,000 ही जी व्हॅल्यू आहे ही आपली मॅच झाली. फर्निचर अँड फिक्चर्समधनं आपण अमाऊंटलेस काय जे म्हणते डिप्रिसिएशन चार्ज केलं 2,000 रुपये, जे आपले रिड्यूस झाली ती व्हॅल्यू, ती किती झाली, 20,800, त्याला मॅच झाला. स्टॉक आपला 4,000 वाढलेला आहे, ॲप्रिसिएशन झालं तर असे म्हणून स्टॉक 58,000चा झाला. डेटर्समधनं आपण RDD कमी करून डेटर्स मेंटेन केलं. आणि आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅश ॲट बँक 62,200, 62,200 काय आली, कॅश आली. कॅशमधनं आपण काय केलं, तर ॲक्च्युअल बँकेतनं काय केलं, तर लोन रिपेमेंट केलं. बँकेतनं आपण काय केलं, तर लोन रिपेमेंट केलेलं की 62,200, 40,000चं लोन होतं. बरोबर. आपल्याकडे टोटल पैसे आले किती, तर आपल्याकडे जर टोटल पैसे किती आले जर बघितलं तर मी ते एक वरच्या साईडला थोडं कॅल्क्युलेट करतो, एकच मिनिट फक्त. आपल्याकडे किती आले, ओमनं 80,000 कॅपिटल आणि 20,000 रुपये हे आणलेलं
बरोबर. तर आता आपण इथं काय करू, जी काही कॅशचं कॅल्क्युलेशन आहे ते मी इथं तुम्हाला दाखवतो वरच्या साईडला करून. आता हो का, कॅश किती आणली, ऑलरेडी आपल्याकडे किती होती कॅश, आपल्याकडे ऑलरेडी कॅश, एकच मिनिट, कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती होता, हं, हं, राधा ह्यांचा ओपनिंग कॅश ॲट बँक किती होती आपली, 2200. कॅश ॲट बँक किती होती, 2200. ओमनं आणले किती, ओमनं 80,000 आणले आणि 20,000 रुपये गुडविलचे आणले. बरोबर. आता आपण कॅश मॅच करून घेऊ. बरोबर. 200. जर आता इथं तुम्ही बघितलं तर आपली ओपनिंग कॅश किती होती, कॅश होती 2200. बरोबर. नंतर ओमनं कॅपिटल म्हणून किती आणले, कॅपिटल म्हणून किती आणले त्यानं आणले 80,000. बरोबर ना, ओमनं 80,000 आणले ना, आणि ओमनं किती आणलं, गुडविल, गुडविल आणलं 20,000. बरोबर. अशा रीतीनं त्यानं टोटल आपल्या बँकेत पैसे किती आले, आता बँकेचा बॅलन्स किती होता जेव्हा ह्या एंट्र्या पडल्या, बँक बॅलन्स झालता आपला किती झालता, 80 20 1,02,200. बरोबर. 1,02,200 हा झाला आपला बॅलन्स. त्यानंतर काय केलं आपण, जे काही बॅलन्स आहे त्याच्यातनं काय केलं तर जे बबलूचं लोन होतं ते लोन काय केलं तर आपण रिपेमेंट केलं. म्हणजे काय आलं, ॲट बँक किती होती आपली, 2,200. त्याच्यातनं आपण काय केलं, जे काही लोन होतं ते रिपेमेंट केलं. मग काय आलं, लेस लोन. किती होतं लोन आपलं, तर आपलं लोन होतं 40,000. बरोबर. 40,000चं लोन रिपेमेंट केलं. आता 1,02,000 जर 40,000 गेले तर किती राहिले, बरोबर, कॅश ॲट बँक. आता किती राहिले कोण सांगेल, -2. 62,200. 62,200 ही काय झाली आपली कॅश आलेली. हे काही 62,200 जशी कॅश आली, बरोबर, ही 62,200 कॅश काय झाली तुमची इथं बॅलन्स शीटला टॅली झालेली आहे. मग बॅलन्स शीटला जर इथं तुम्ही बघितलं तर हे बघा, इथं किती आली त्यांची बॅलन्स शीटला, 62,200 ही कॅश येऊन गेलेली आहे. बरोबर. अशा रीतीने हा प्रॉब्लेम जो काही आहे आपला, हा प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. बरोबर. हा प्रॉब्लेम काय झाला इथं संपलेला आहे. कोणाला काही शंका आहे का ह्या प्रॉब्लेम मध्ये?